तालुक्यातील देशमुख कांबळे गावाजवळ पिडिलाइट कंपनीने कंस्ट्रक्शन करण्याकरिता इस्कॉन कंपनीकडून कॉलनी उभारली आहे। त्या कॉलनीमध्ये ठेकेदाराने कामासाठी आणलेले कामगार यांना 10 शौचालयाची उभारणी केली आहे। शौचालयाचे घाणेरडे पाणी आजूबाजूच्या शेतीत सोडले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य तयार झाले आहे। त्यात अन्न साठवून अन्नाचा कचऱ्याचा गोळा एका ड्रमात ठेवला आहे। यामुळे अधिक तीव्र अशी दुर्गंधी देशमुख गावात पसरली असून डेंग्यू, मलेरिया अशा अनेक रोगांनी डोके वर काढले आहे। त्यामुळे आरोग्यात बिघाड होऊ शकतो। इस्कॉन कंपनीच्या या दुर्गंधी ग्रामपंचायत देशमुख कांबळे, ग्रामस्थ, सरपंच, सदस्य, नगरसेवक, आरोग्य विभाग अधिकारी यांनी पाहणी केली, तरीही ग्रामपंचायत देशमुख कांबळे यांच्यावर कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही। देशमुख कांबळे येथील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या इस्कॉन कन्स्ट्रक्शन कंपनीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा, ही कॉलनी त्वरित बंद करावी अशी मागणी समाजसेवक टी.एस. देशमुख यांनी केली आहे। आज या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ, सरपंच, सदस्य, आरोग्य विभागाचे अधिकारी, आमचे ग्रामसेवक आम्ही सगळे येऊन इथे व्हिजिट दिल्यानंतर इतकं प्रचंड दुर्गंधी, संडासचं पाणी वाळ्यामध्ये जात आहे। संपूर्ण अन्न कचरा तिथं ड्रमच्या ड्रम भरून ठेवलेले आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती असताना, एवढी दुर्गंधी असताना ग्रामपंचायतीने त्याच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही। ती कोणती कारवाई करतायत ती वाट पाहतोय। आणि दुसरी म्हणजे आरोग्य विभागाने यांच्यावरती कठोरात कठोर उच्च प्रतीचा कलम लावून यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि ह्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं तात्काळ काम बंद करून कॉलनी बंद करण्यात यावी, ही आमची सगळ्यांना विनंती। पिडिलाइट कंपनी आहे। पिडिलाइट कंपनीमध्ये कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आलेली कंपनी आहे एस्कॉन, आणि या एस्कॉन कंपनीचं हे त्यांचं कॉलनी आहे। या कॉलनीमध्ये ही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। त्यांचे सेफ्टी मॅनेजर वगैरे काय कंपनीने ठेवले ती नाही करतलं नाहीये, परंतु यांची सखोल चौकशी व्हावी आणि यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा, ही माझी सगळ्यांना विनंती आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।